भाषण संपलं त्यातच लगेच थोबाड दिली. चुकीचं आहे. त्याच माणसाच्या जागेत तुम्ही भूमिपूजन करताय, त्याचीच जागा आहे, त्या जागेचा वाद चालू आहे. आणि त्यांच्याच जागेत भूमिपूजन करताना वरून त्याच्याच तुम्ही कानामागं मारताय आमदार साहेबांच्या. याच्या थोबाडात मार, त्याच्या थोबाडात मार. हे असं झालंय की एकच फॅक्टर गरिबाच्या थोबाडात मार डॉक्टर. आम्ही ना त्याला आमच्या मुळाफाऱ्यामध्ये हिंडवून देणार नाही. त्यांनी त्याची माफी मागितली नाही, हिंडवून देणार नाही त्याला. आम्ही त्यांनी माफी मागितल्यानंतरच आम्ही गप्प बसू, नाही तर आम्ही त्याला ना 50,000 देऊ आम्ही 5 थोबाडाचे. हा माणूस जिथं जाईल तिथं माणसांना मारतो. बदलीमध्ये गेला तिथे एक गरीब शेतकरी होता आपला, त्या माणसाने एवढंच विचारलं, साहेब तुमच्या गळ्यामध्ये भगवं उपार नाही आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचं काम करताय. एवढ्या शब्दावरून त्या माणसाला मारलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं 2 दिवस. त्याच्यानंतर अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीवरती तिथं असंच झालं. तिथं शेतकऱ्यांनी विचारलं, साहेब आमच्या कांद्याला बाजारभाव भेटत नाही, या समस्या मांडल्या. तिथं लगेच आरेरावी करून तो व्हिडिओ आपण सगळ्यांना पाहिला. तिथंही त्यांना दमदाट्या केल्या. निळवंडे धरणाच्या तिथं फुफुट्याने शेतीचं नुकसान झालं म्हणून त्या बांधवांनी विचारलं, साहेब फुफुटाला उडतोय, काहीतरी करा. त्याच्या 2 कानामागं मारल्या. आणि आज परवाच्या दिवशी 15 तारखेला गावामध्ये वाचनालयाच्या विकास कामासाठी भूमिपूजन आयोजित केलं होतं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गावचे कोणी बऱ्यापैकी लोक नव्हते, त्यांचे कार्यकर्ते 10-5 लोक होते. त्यांच्यामध्ये तो कार्यक्रम भूमिपूजनाचा चालू होता. हे वाचनालयाचं भूमिपूजन 1 वर्षापूर्वी पण झालेलं आहे. आणि आज परवा दिवशी 15 तारखेला पण डॉक्टर साहेबांनी परत ते भूमिपूजन आयोजित केलं ह्या निवडणुकीच्या तोंडावर. तर शेतकरी म्हणून तिथं काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी लाईटीच्या संदर्भात, रात्रीची लाईट आहे, वाघाची भीती आहे, ह्या भीतीपोटी काहीतरी ते प्रश्न विचारण्यासाठी गेले का डॉक्टर साहेब लाईटीचं काहीतरी. तर हे म्हणायच्या की यांनी काही विचारायच्या आत शेतकऱ्यांनी डॉक्टरांनी यांच्या कानामागं मारली. कानामागं मारल्यानंतर डॉक्टर साहेब लगेच गाडीत बसले, निघून गेले. त्याच्यानंतर गावकरी काही लोक होते, कार्यकर्ते होते, त्यांनी विचारायला सुरुवात केली, डॉक्टर हे तुमचं चुकीचं आहे. त्याच माणसाच्या जागेत तुम्ही भूमिपूजन करताय, त्याचीच जागा आहे, त्या जागेचा वाद चालू आहे. त्यांच्याच जागेत भूमिपूजन करताना वरून त्याच्याच तुम्ही कानामागं मारतात. तर डॉक्टर साहेब कोणत्याही प्रकारचं कोणाचं काय ऐकून न घेता ते निघून गेले. डॉक्टरांचे आतापर्यंत भरपूर वेळा झाल्या आमदार साहेबांच्या, याच्या थोबाडात मार, त्याच्या थोबाडात मार. मी असं झालं आहे की एकच फॅक्टर गरिबाच्या थोबाडात मार डॉक्टर, असा फॅक्टर सध्या चालू आहे. काल परवा लिंगेश्वर महादेव लिंगदेव या गावामध्ये आमदार साहेबांनी कुठल्या तरी एक कार्यक्रमाचं भूमिपूजन या ठिकाणी ठेवलं होतं. आणि त्या भूमिपूजनाच्या दरम्यान जी काही सभा या गावकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी घेतली होती आणि त्या सभेमध्ये काही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्यामध्ये वाळीबा होलगीर यांनी कुठला तरी एक प्रश्न विचारला आणि त्या दरम्यान थोडेसे शाब्दिक कोणाचे तरी वाद झाले. वाळीबा तुमचा त्यामध्ये काही दोष दिसत नाही असं आम्हाला प्राथमिक समजलं. आणि हे सर्व चालू असताना आमदार साहेबांनी उठले आणि त्यांच्या थोबाडीत मारली असं या गावकऱ्यांचं आणि इथं असणाऱ्या सर्वांचं म्हणणं आहे. आमदार महोदय साहेब, तुम्ही 5 वर्षापूर्वी एकदम लिनतेने आणि सर्वसामान्याकडे जाऊन तुम्ही समाजकार्य कराल अशी तळमळ दाखवली होती या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला. परंतु तुम्ही आमदार झाल्यानंतर हे तसं काही दिसत नाही. तुम्ही आमदार झाल्या तुम्हाला जनतेचा आणि प्रश्न विचारणाऱ्या माणसांचा हा एवढा राग कशामुळे येऊ राहिलेला आहे. साहेब, तुम्ही जे काल हे कृत्य केलं त्या कृत्याचं मी कानडे समाज सुधारक संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि पुढं सर्वसामान्याला या पद्धतीची वागणूक भेटणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा करतो. तुम्ही जे काल हे कृत्य केले त्या कृत्याची माफी मागावा असं मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथं रोड उभा होतो नारळ फोडताना, तर हा फक्त
म्हणजे वाळेबा आहे ना, काहीच बोलला नव्हतं. त्याचं भाषण भिषण झाले म्हणला मला एक बोलायचं आहे, एवढंच बोलला ना. आम्ही हात दाबला वाळेबाला, म्हणलं तू गप बस. तो गप राहिला आणि आमदारनी भाषण केलं आणि लगेच खटक्यात दिली ठेवून याच्या. मग मी उभा होतो, मी म्हणलो कोणीच बोला नाही. वाळेबाई थोडा घाबरला होता. मग मी म्हणलो हो साहेब तुमची चूक झाली बरं काही, त्याच्या जागेत उभं असून त्यालाच मारता तुम्ही. तेवढे तो थांबलाच नाही, लगेच निघून गेला. आमच्या लिंगेश्वर देवस्थान जागृत देवस्थान आहे आमच्यावालं. आमच्या सामान्य कार्यकर्त्याला त्या लाईटीबद्दल याच्यावर आमदार साहेबांनी त्याला बोलवून दिलं नाही आणि उठला, त्याची सभा ही झाली. त्यांनी तडक्यात 2 थोबाडात दिले, त्याचं थोबाड सुजलं. मग त्यांनी ते विचारलं नाही. मग त्याला म्या आमदारकीच्या टायमाला मी स्वतः 1000 रुपये दिले, मी दिशा दाखवून दिली. मी ठाकरे गटाचा शिवसेनेचे सत्य आहे आणि त्यांनी ना त्याला आमच्या मुळाखोऱ्यामध्ये हिंडवून देणार नाही. त्यांनी त्याची माफी मागितली नाही, हिंडवून देणार नाही त्याला. त्यांनी माफी मागितल्यानंतरच आम्ही गप्प बसू, नाही तर आम्ही त्याला ना 50,000 रुपये देऊ. आम्ही 5 थोबाडाचे. हा तो 1000 म्हणतो ना, आम्ही ना 5 थोबाडे त्याला 50,000 देऊ त्याला आम्ही. हा काल श्री लिंगेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये वाचनालयाचं उद्घाटन झालं. ते उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर किरण लामटे यांनी या ठिकाणी निधी देऊन केलं आणि त्या ठिकाणी ते उद्घाटन करत असताना जेवढी तीव्रता त्या उद्घाटनाची नव्हती तेवढी तीव्रता आमच्या या गरीब शेतकऱ्यावरच्या 2 कानामागं मारली त्याची होती. आजचा हा जो निषेध या लिंगदेव गावामध्ये होतो ग्रामस्थांच्या वतीने, गावाच्या वतीने, हा कुठल्या पक्षासाठी नाही होत, हा कुठल्या संघटनेसाठी नाही होत. हा जो निषेध आहे हा फक्त हुकुमशाहीने लोकशाहीच्या तोंडात मारली म्हणून आजचा हा निषेध आहे खऱ्या अर्थाने. इथं बांधवांना आपण पाहिलंय 2019मध्ये ह्या माणसाला आपण घराघरामध्ये, दारादारामध्ये, गावागावामध्ये, गल्लीगल्लीमध्ये हिंडून लोकवर्गणी काढली. ह्या माध्यमातून यांना आपण या ठिकाणी निवडून आणलं. निवडून आणल्याच्या नंतर पहिल्यांदाच त्यांनी खडकी या ठिकाणी एका आदिवासी बांधवाच्या पोटात लाथ मारली. त्यावेळेस हे लिंगेश्वर महाराज साक्षीने सांगतो, मी एक महापाप केलं. त्यावेळेस त्या बिचाऱ्या आदिवासी बांधवाला मारल्यानंतर मी अकोले बंद ठेवून अकोल्यामध्ये निषेध मोर्चा काढला का आमच्या नेत्यांनी असं केलंच नाही. हे महापाप माझ्याकडून झालं. परंतु हे पाप झालं. हे कसं झालं की हे पाप त्यावेळेस आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही म्हणलं आमचा नेता तसा नाही, त्यांनी मारलंच नाही, कारण त्यावेळेस मी त्यांचंच काम करत होतो. पण नंतरच्या काळामध्ये एक ऊर्जामंत्री अकोल्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या समोर यांनी कबुली दिली, नाही मी त्याला मारलं होतं म्हणे. तेव्हा आम्हाला कळलं का आपण लय मोठी घोडचुकी केली. सांगायचं तात्पर्य असे, हा माणूस जिथं जाईल तिथं माणसांना मारतो. बदगीमध्ये गेला तिथे एक गरीब शेतकरी होता आपला, त्या माणसाने एवढंच विचारलं, साहेब तुमच्या गळ्यामध्ये भगवं उपार नाही आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचं काम करताय. एवढ्या शब्दावरून त्या माणसाला मारलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं 2 दिवस. त्याच्यानंतर अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीवरती तिथं असंच झालं. तिथं शेतकऱ्यांनी विचारलं, साहेब आमच्या कांद्याला बाजारभाव भेटत नाही, या समस्या मांडल्या. तिथं लगेच आरेरावी करून तो व्हिडिओ आपण सगळ्यांना पाहिला. तिथंही त्यांना दमदाट्या केल्या. निळवंडे धरणाच्या तिथं फुफुट्याने शेतीचं नुकसान झालं म्हणून त्या बांधवांनी विचारलं, साहेब फुफुटाला उडतोय, काहीतरी करा. त्याच्या 2 कानामागं मारल्या. आणि आज लिंगदेवमध्ये आपल्या वाळीबा होलगीरसारख्या कानडी समाजा गोरगरीब शेतकरी माणसावरती या ठिकाणी हात उचलला. काल पाहिलं मी फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली कार्यकर्त्यांची का आमच्या गावाला एवढं आमदारांनी दिलं पण आमच्या गावाची लायकी नाही. अरे बाबा, लायकी नाही म्हणजे काय? म्हणजे कोणी यायचं गावातल्या माणसांना मारायचं, गावाच्या माणसाने मार खाला म्हणजे लायकी आहे गावाची. आणि गावातल्या माणसाने आवाज उठवला म्हणजे लगेच गावची लायकी गेली का? तुम्ही देता, तुम्ही कुणावरती उपकार करत नाही. तुम्हाला तेवढ्या मतांनी लोकांनी निवडून दिलेले, तुम्हाला विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले, तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेले. आज आपण पाहतोय बिबट्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर 2 जिल्ह्यांमध्ये परोपकार केलेला आहे. आपण पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका पहा, अकोले तालुका पहा, अनेक बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना पाहतोय. आज त्या दिवशी आपल्या बांधवाची एवढीच अपेक्षा होती का साहेब लाईट नाही आहे, दिवसा लाईट द्या. रात्रीची लाईट असल्यामुळे बिबट्यांची शेतामध्ये गेल्यानंतर दहशत आहे. पण शेतामध्ये बिबट्यांची दहशत आणि आज रस्त्यावरती गावामध्ये लोकप्रतिनिधीची दहशत, असं आज या तालुक्यामध्ये घडत आहे. असं जर घडत असेल तर 100% ह्या लोकप्रतिनिधींचा तमाम अकोले तालुक्याच्या जनतेने वतीने आपल्या लिंगदेव गावाच्या वतीने निषेध केला पाहिजे आणि निषेध केलाच पाहिजे. माझी शेती लाईटमध्ये, मी पाणी भरायला रात्री 11ला येतोय, पहाटे 4ला येतो जशी लाईट असेल.
अनेक बिबटे त्यावेळेस दिसत आहे. 2 वेळेस माझ्यावरती सुद्धा त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यातून मी वाचलेलो आहे. माझ्या शेतामध्ये वाघीण जणलेली होती, उपसरपंच इथं आहेत, तिथं तरच जणलेलं होतं. अनेक वेळा तिथं आम्ही हे केलं, पण भीती वाटायला लागली. शेवटी आम्ही शेती सोडून दिली, करायची 1-2 महिने. अशी परिस्थिती आहे. एका बाजूला शेतीमालाला बाजारभाव नाही आहे, दुसऱ्या बाजूला जर बिबट्यांची एवढी दहशत आहे, आणि तिसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी जर ऐकून घेत नसतील आणि ते जर जनतेवरतीच हल्ले करत असतील, तर साहेब तुमचा विकास आम्हाला नको आहे. तुमचा हा विकास काय कामाचा? तुम्ही जर आमच्या वयात जीवाची पर्वा करत नसल, आम्हाला संरक्षण नसल, तर तुमच्या विकासाची आम्हाला गरज नाही साहेब. आमचं आरोग्य, आमचं जीवन जर आम्ही जगलो तर कैक विकास पाहून कैक विकास करू. म्हणून खऱ्या अर्थाने आज ठिकाणी काल जी घटना झाली, या घटनेचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. या पुढच्या काळामध्ये जर लोकप्रतिनिधींना ह्या भागात वावरायचं असेल, ह्या भागात यायचं असेल, त्यांनी लिंगदेव गावामध्ये यावा. सदर हे जे आपल्या कानाडे समाजाचे या ठिकाणी हुलगिरे आहेत, यांना मारले, यांची माफी मागावा, गावाची माफी मागावा, त्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये फिरकावं. या निमित्ताने त्यांना हा एक समस्त गावकऱ्यांच्या वतीने इशारा देतो आणि थांबतो. भगवान लिंगेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आज मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला आहे. सर्व जनसमुदायाचं प्रथमतः मी आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं तर काल परवाच्या दिवशी या लिंगदेव गावामध्ये एका ज्ञान मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आले असताना, त्या ज्ञान मंदिराचं उद्घाटन करत असताना जो काही अनुचित प्रकार घडला तो मला इथं आल्याच्या नंतर समजला. मी 1 माणसाला, 2 माणसाला, 4 माणसांना, 6 माणसांना विचारलं, 8 माणसांना विचारलं, 10 माणसांना विचारलं, अगदी 12 माणसांना विचारलं. आणि मग माझाही पण त्या गोष्टीवर कुठंतरी थोडाफार विश्वास बसला की खरोखर झालेली घटना ही 100% खरी वाटते. आणि मग त्याही नंतर 1-2 दिवस परत अजून चौकशीमध्ये गेले. त्यामुळे ही घटना 100% झालेली घटना खरी आहे. हे जे वाळीबा हुलगीर नावाची ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीबरोबर आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे. मला वाटतं त्यांची एक मुलगी पण पोलीस सेवेमध्ये, 2 आहेत का? त्यांच्या 2 मुली पोलीस सेवेमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्या घराण्याला सुद्धा काहीतरी एक असा एक देशसेवेचा वसा आणि वारसा आहे. त्यामुळे अशा या कुटुंबामध्ये, गोरगरीब कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं जर सर्वसामान्य आमदार साहेबांना जर प्रश्न विचारला असेल आणि त्याचं उत्तर ज्ञानमंदिराचं उद्घाटन करायला आल्याच्या नंतर जर तुम्ही असं ठोकशाही पद्धतीनं जर देत असतील, तर हे 100% ही बाब कुठंतरी लाजिरवाणी वाटते साहेब. साहेब, या मुळा विभागाने तुम्हाला आजपर्यंत खूप डोक्यावरती उचलून धरलं. साहेब, ह्या मुळा विभागाने तुम्हाला काय कमी केलं तेवढं सांगा. ह्या मुळा विभागाने तुमच्यासाठी जोळ्या घेतल्या, भीक मागितली, तुमच्यासाठी मताचं दान दिलं, तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला, तुमच्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेतीची राळ केली. आम्ही अनेक लाखो रुपयांना लॉस गेलो साहेब. ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकणार नाही कधीच. हे त्रिवार सत्य आहे, हे पण मला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना साहेब, ह्या मागच्या वेळेला तुम्ही निवडून आलात, ही कृपासुद्धा आमची. आम्ही आदरणीय अमितदादा भांगरे साहेबांबरोबर होतो या मागच्या इलेक्शनमध्ये, पण दुर्दैवाने मधुकररावजी पिचड साहेब आजारी होते. आणि खरोखर एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, मी कोणत्याही पक्षाची भूमिका मांडत नाही इथं, किंवा कोणत्याही पक्षाच्या बाजूनं बोलत नाही, कार्यकर्त्याच्या बाजूनं बोलत नाही, पण एक गोष्ट सांगावीशी वाटते. या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम चालू असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. आदरणीय पिचड साहेबांनी 40 वर्षापूर्वी खरोखर जी कामं केली, जे रस्ते केले, ते आजही उखडले नाही. साहेब, तुम्ही काल परवा दिवशी केलेले रस्ते आज उखडलेले आहेत, हे तुम्हाला दाखवतो. तालुक्यामध्ये हजारो ठिकाणी तुम्हाला मी नेऊन दाखवतो. तुम्ही केलेले रस्ते दुसऱ्या दिवशी उखडलेले आहेत. आणि साहेब, तुम्ही म्हणता विकास नाही झाला, विकास नाही झाला. 40 वर्ष साहेब खरोखर विकासच झालेला आहे. आणि ज्या वेळेला पिचड साहेब शेवटच्या घटका मोजित होते, 9 पर्ल हॉस्पिटलला नाशिकला ऍडमिट होते ना, त्यावेळेला बुडत्या काळामध्ये आम्हाला माहित होतं आमचं जहाज बुडणार आहे. तरी आम्ही बुडत्या जहाजामध्ये बसलो, कारण आम्हाला एखाद्या माणसाला एक भावनिक आधार द्यायचा असतो. म्हणून आम्ही त्यावेळेला साहेब, आम्ही वैभव पिचडांच्या पाठीमागे गेलो, बुडत्या जहाजात आम्ही बसलो. आम्हाला माहित होतं आमचं जहाज बुडणार आहे, तरी पण आम्ही बुडत्या जहाजात बसलो. आणि तुम्ही निवडून आला, ही कृपा सुद्धा आमची आहे साहेब. तुम्ही कधी पण या तालुक्यामध्ये कुठेही बसा, आम्ही छाती टोकून सांगू शकतो साहेब, तुम्ही निवडून आला मागच्या वेळेला, ते सुद्धा आमच्यामुळेच आलात. आणि राहिला प्रश्न आता पुढचा, आम्ही पुढचा हा सगळा समाज आहे, या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही आता या आगामी काळामध्ये आम्ही निर्णय घेणार आहेत. आम्ही बघणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची, काय करायची, ते मी एकटा दुकटा नाही ठरवणार, हा सर्व समाज ठरवीन. तुम्ही पाण्याचं राजकारण केलं साहेब. आमचं पिंपळगाव धरणाचं पाणी तुम्ही पठार भागाला दिलं, ठीक आहे. पठार भागातली पण लोक आमच्याच नातेवाईक आहेत, ते पण आमचेच कुणीतरी भाऊ बहीण कुणीतरी लागतात.
साहेब त्यांना पाणी 100% भेटलं पाहिजे हो, पण आमचा मुळा विभाग सुद्धा तुम्हाला सांगतो जगला पाहिजे. तुम्ही बोलले गोड बोले गेट करणारे साहेब, तुमचं गोड बोले गेट पुढे गेलं. तुम्ही तर आता कडू बोलायला लागले आम्हाला आणि कडू ठोकायला लागले आम्हाला. साहेब माफ करा हो, मी खूप काही बोलतो आहे, पण जर माझं चुकलं असेल ना तर साहेब तुम्ही देवा शपथ मी तुमच्याकडे येतो. माझ्या देवा शपथ तुम्ही एक सोडून तुम्ही वाळीबाच्या 1-2 मारले असतील साहेब, तुम्ही माझ्या 10 मारा, मी तुमचं दर्शन घेऊन परत रिटर्न मागे येईल एवढंच बोलतो. आणि या अकोलेकरांच्या वतीनं, संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं या आमच्या वाळीबाला फक्त न्याय भेटला पाहिजे एवढी एक मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शब्द सुद्धा बोलून नाही. आज या लिंगदेव गावातली या लिंगेश्वराच्या भूमीमध्ये आमच्या एका गरीब शेतकऱ्यावर जनतेचा सेवक जे बोलले जातात आणि संविधानामध्ये त्यांना शपथ दिली जाते विधान भवनामध्ये का आम्ही जनतेची सेवा करू, परंतु जी परवाला घटना घडली ती अत्यंत वेदनादायक आहे. आणि ह्या अकोल्याचा बीड झाला का काय असं आम्हाला शंका वाटायला लागली. एक गरीब शेतकरी वाळीबा सावळेराम होलगीर यांनी फक्त प्रश्न विचारला का मी काय बोलतो ते ऐका साहेब, तर त्यांचा ऐकण्याऐवजी त्यांच्या 2 मुस्कळात मारून दिल्या. तर या महाराष्ट्रामध्ये एका गरीब शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही लिंगदेवकर सगळे इथं जमा झालेलो आहेत. आणि बाकी त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय येतं का मी देवस्थानला 70 लाख निधी आणून दिला, फापावाडीचा रस्ता केला, ग्रामपंचायतला 15 लाख दिले, आज वाचनालयाला 10 लाख दिले आणि धुपा ते लिंगदेव सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता मंजूर केला, शितोड फाटा ते लिंगदेव 3.5 किलोमीटरचा रस्ता मंजूर केला. गावची लायकी नसताना गावाला कामं दिले. ठीक आहे, तुम्ही कामं दिले हे तुम्ही तुमच्या घरातून दिले नाही. आणि ही भाषा अशा वेळेस तरी योग्य नाही. आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टी बोलणे, इथं येऊन उलट त्यांची थोडेसे भावनांचा विचार करून त्यांचं सांत्वन करणं गरजेचं होतं, पण आज गावाची लायकी काढणे हे योग्य नाही. आणि काल वाळीबाला स्वतःची गाडी पाठवून ह्या एवढूशा अण्णांनी, आता कराड अण्णा म्हणायचे तर ते कराड अण्णा नाही आहेत, गाडी पाठवून अकोल्याला नेलं आणि सांत्वन केलं, दादा तुम्ही शांत राहा, जादा स्टंटबाजी करू नका. ठीक आहे, स्टंटबाजी करू नका. अहो अण्णा तुम्ही अख्ख्या गावाला दादागिरी करता. आज समजा ह्या माणसाचं काही कमी जादा जर झालं असतं, याचा संतोष देशमुख करायचा होता का? मारायचं बी, वरून उचलूनही न्यायचं. आणि अजून एक आमचं त्यांचाच कार्यकर्ता 2 थप्पड, 500 रुपयाला थप्पड, 1000 रुपये देतो वाळीबा तू शांत राही. 500 रुपयाला थप्पड मिळते तर आम्ही 2000 देतो. आमदार साहेबांनी यावं, आम्ही 500 रुपयाची थप्पड आहे ना, फक्त आम्ही 2 देतो 1000 रुपयाला 1 थप्पड, काही अडचण आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का आमदार साहेबांनी गावात यावं, ह्या गरीब शेतकऱ्याची माफी मागावी. आमच्या गाववाल्यांचा कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर रोष राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. साहेब मला एक म्हणायचं आहे, ह्या आमदाराला ह्या तालुक्याने वर्गवणी काढून निवडून आणले. हा झुळी करून अकोल्यामध्ये हिंडत वाटा. या अशोक कोरडेने 1000 रुपये दिले, मी दिले पैसे, त्यावेळेस याच्यावाली लायकी कुठे गेली होती? आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला मारतोय वाळीबा होलगीराला. काय प्रश्न विचारला होता एवढा वाईट त्यांनी? हां, दिवसा लाईट मागतोय आम्ही, वाघाची भीती आहे, रात्रीची थंडी वाजती, माणसानं सध्या वाघ बिबट्या दिवसा हल्ला करून राहिलाय. याचे दहशत यांनी घेऊ नये काय? मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी वरून हे अजित पवार आणि शिंदे साहेब, एक मुख्यमंत्री 2 जणांना बगलत घेऊन हिंडवतो, त्यांच्यावाला ऐकत नाही काही. ही कुठली पद्धत आहे? एवढं बोलतो माझं भाषण संपवतो. परवा दिवशी जे आमदार साहेब लिंगदेवमध्ये आले आणि वाचनालयात उद्घाटनासाठी त्याचे मी त्या ठिकाणी हजर होतो. सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आणि हा तिचा 1 मिनिट असा म्हटला. हा दुसरा काही एक शब्द वाईट बोलला, फक्त 1 मिनिट असा बोलला. तेवढ्याच आमदार साहेब उठले, लगेच थोपाट मारे निघून गेले. तर मला वाटलं हा काय बोलला, म्हणून मी याच्याजवळ गेलो. म्हणलं काय तू काय बोलला होता? नाही मी काय बोललो नव्हतं, मला बोलायचं. मग तुला काय बोलायचं होतं?
मग तो म्हणला का मला फक्त एवढं सांगायचं होतं का कांद्याच्या लागवडी चालू आहेत, बिबट्याची दहशत आहे, लाईट वेळेवर सोडत नाहीत, हे रात्रीची लाईट सोडतात, 5-5, 6-6 वाजेपर्यंत मेसेज टाकून मोकळे होतात, तेवढं सांगावं त्यांना. एवढं सांगत तोपर्यंत त्यांनी मारून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्यांनी असं अकोल्याचे तालुक्याचा प्रतिनिधी आहे, त्यांना ते शोभणारं नाही आहे, तरी त्यांनी असं मारलं. त्या गोष्टीचा मी तीव्रपणे निषेध करतो. महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या समाजाला, गावाला जर एवढं वाईट वाटलं तर त्याच्या पत्नीला, त्याच्या आईला, त्यांना किती वाईट वाटलं असेल. त्याची आई आणि पत्नी हे ठासून म्हणतो आम्हाला फक्त तो आमदार दाखवा कुठे आमच्या माणसाची काय चूक झाली होती, आणि म्हणून त्यांच्या थोबाडात मारत आम्ही त्या थोबाडात मारतो. पण आम्ही त्या महिलांना शांत बसा, आम्ही गावामध्ये करतो सगळं व्यवस्थित, तुम्ही काय गावापर्यंत येऊ नका. नाही तर आई आणि त्याची पत्नी म्हणली आम्ही त्या आमदारच्या थोबाडात मारल्याशिवाय राहणार नाही, आमच्या माणसाने जर चूक केली असेल तर आम्ही आमच्या माणसाच्या मारतो, सांगा त्याची चूक काय आहे ती. म्हणून त्यांना आम्ही शांत केलं. त्याचप्रमाणे या गावाने आणि आज आमच्या कानडी समाजाच्या वतीने त्याचा तीव्र निषेध केला. आमच्या कानडी समाजाचे काही कार्यकर्ते आज एवढ्या थंडी गाठ्या शमशेरपूर इथपर्यंत आले, त्याबद्दल कानडी बबनराव सदगीर, शंकरराव चोखंडे हे या ठिकाणी आले. कानडी समाजाच्या वतीने आणि माझ्या लिंगदेव गावच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि एक आवर्जून सांगतो, आमदारांनी जर माफी मागितली नाही तर याच्या इलेक्शनला आमचा कानडी समाज तीव्रपणे निषेध करून आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कानडीला सांगू की आपल्या कानडी समाजाच्या माणसावर अन्याय केला आहे, याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण कानडी समाज हा तीव्रपणे पूर्णपणे या बाळूबा होलगेच्या पाठीमागाने उभे राहणार. आणि लिंगदेव गावच्या वतीने आम्ही सांगतो त्याला परत आम्ही लिंगदेव गावात येऊन देणार नाही आम्ही लिंगदेव गावात नाहीतर आम्ही आमच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी इथं यावं आणि इथं येऊन जाहीरपणे गावासमोर त्यांनी चूक झाली, कारण का चूकच आहे ही, चुकीला चूकच म्हणावं. कारण तो एक शब्दही वाईट बोलला नाही, तो बोलणारा निघून गेला. यांनी बघायचं होतं, शहानशाह करायची होती, कोण बोलला काय झालं, याला बोलायच्या आधीच मारलंय, म्हणजे याची चूक झाली आमदाराकडून. तर आमदार त्याची माफी मागावं आणि आता आम्ही त्यांना इथं लिंगदेव गावात येऊन देणार नाही. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब आमच्या गावामध्ये, लिंगदेव गावामध्ये आले, परंतु त्यांनी असं कृत्य केलं की ते सर्वांना लाजविल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. त्यांनी एका सामान्य शेतकऱ्यावर हात उचलून जनतेचे सेवक म्हणणारे हे आमदार खरोखर जनतेचे सेवक आहेत का? हे खऱ्या अर्थाने त्यांची कृती पहा. कुठे काही ठिकाणी जागसल याच्यासारखं काम करतायत, नाचतायत भाषण करताना, आणि गरीब शेतकऱ्यावर हात उचलतायत. हे योग्य आहे का? हे चांगलं नाही आमदार साहेब, हे बरं नाही. आणि म्हणून सामान्य ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं ना, तीच जनता तुम्हाला पाय इंदळी तोडवायला टाईम लागणार नाही. आणि म्हणून एका वाळीबा होलगीरसारख्या सामान्य शेतकऱ्याला एक प्रश्न विचारायचा होता लाईटीच्या संदर्भातला, त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता की सध्याची परिस्थितीमध्ये कांद्याची लागवड चालू आहे, कांद्याची लागवड चालू असताना वाघाचा संचार आहे, तेव्हा लाईट कमी दाबाने सोडली जाते, ती जास्त दाबाने सोडायचा असा त्याचा प्रश्न होता. आणि म्हणून तो प्रश्न बाजूला राहिला, परंतु त्याला प्रश्न विचारायच्या अगोदरच आमदार साहेबांनी त्यांचं भाषण संपलं आणि ताबडतोब त्याच्या दोन शेतकऱ्याच्या थोबाडीत दिल्या आणि ते गाडीत बसून निघून गेले. आणि नंतर ते माफी ते काही करू नका, स्टंटबाजी करू नका, आम्ही माफी मागतो, काय त्यांचे कार्यकर्ते माफी मागायसाठी हे चांगलं नाही आहे. आणि म्हणून अशा आमदाराला, उन्मत्त झालेल्या आमदाराला आपण खऱ्या अर्थाने न्याय देणार का? आणि म्हणून या शेतकऱ्याला आमदारांनी न्याय द्यावा म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे, त्यांनी गावामध्ये येऊन सर्वांची, शेतकऱ्यांची आणि स्वतः वाळीबा होलगीर यांची माफी मागावी असं मला वाटतं. सकाळी या लिंगदेव गावामध्ये जे आमदार साहेबांच्या उद्घाटनासाठी इथं आले होते आणि या उद्घाटन चालू असताना सभा संपत झाली. त्यानंतर जे आमच्या वाळीबा सर्वसामान्य शेतकरी, त्या माणसाचा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा काही संबंध नाही, पण गावचा विकास झाला पाहिजे, गावच्या प्रश्नात तो माणूस काहीतरी विचारत होता. आणि एक लोकप्रतिनिधी, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी हे ऐकून घेतलं पाहिजे. मग तो कोणीही सर्वसामान्य माणूस असू द्या, तो कोणत्याही गावात असू द्या, तो बरा दारू पिलेला असू द्या किंवा कसा पण असो, पण आमदार साहेबांनी त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. कारण हा संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे. पण झालं असं का 2019 नंतर आमदार साहेबांना संयम आणि शांतताच नाही. साहेब काही पण करायला लागले, कोणाच्या थोबाडीत मार, कोणाच्या पोटात लाटा मार, हे सगळं हे नेमकी कशासाठी चाललंय? तर हे कुठंही ही अशी दादागिरी
सहन केली जाणार नाही. माणूस कोणत्याही समाजाचा असू द्या, पण त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आम्ही सगळे जे लिंगेश्वराचे लिंगदेवचे ग्रामस्थ असेल, समचरपूर ग्रामस्थ असेल, आमचा समाज असेल, या सगळ्या अकोला तालुक्यातील जनता, मायबाप जनता, आम्ही वायुबाईच्या पाठीशी उभं आहे. एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही कायम उभं आहे. आम्ही या आमदार साहेबांना एकच विनंती करतो, साहेब तुम्ही येऊन ज्या लिंगदेवमध्ये माफी मागा आणि हे प्रकरण थांबवा. तुम्ही जर माफी मागितली नाही ते याचे परिणाम परत पुढचे तुम्हाला भोगावे लागतील. त्याच्यामुळं तुम्ही या माफी मागा, कारण थोबडीत मारणे आणि परत कोणतरी परत पोस्ट पाहिली का पैसे घेऊन येतात. अहो ही तुम्ही थोपडीत मारायची परत पैसे पण द्यायचे, ही कोणती पद्धत आहे? ही सगळं बंद करा, ही तुमची दहशत बंद करा. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे यासाठी काम करा. एवढीच मी माझी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात डॉक्टर किरण लामटे साहेब आलेले होते. आमदार साहेब जेव्हा निवडून दिले तेव्हा एकदम जनतेची एकदम प्रखरपणे सेवा करतील असं वाटत होतं, परंतु सध्याची कंडिशन अशी दिसते की शेतात गेले का बिबट्याची भीती, आणि आमदार सभेत आलं की आमदाराची भीती. मग कोणाला मारतो का, मला मारतो का, कोणाला सगळे तसेच घाबरून गेलेत. तेव्हा जगायचं का नाही असा प्रश्न झाला आहे. त्यानंतर आमचे एका कार्यकर्ते सहकारी एकदम गरीब, त्यांनी एक प्रश्न विचारला वाघाची भीती म्हणून. त्यांना विचारायचं असेल काहीतरी लाईटीचं, भाव दिवसा लाईट द्या साहेब, परंतु तिथं लगेच काय विचारायच्या आत त्यांनी लगेच 2 थोबाडात मारल्या. इतका गरीब कारखाना असं जर त्यांचं जर वागणं असेल तर हे लाजवणार आहे. सगळी जनता इथली लिंगदेव किंवा अकोले तालुकाच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे. त्यानंतर ते लगेच गाडीत बसून निघून गेले आणि त्यांचे कार्यकर्त्यांची इतकी आरेरावी आमदार साहेबाच्या वरती. इथं आल्यानंतर लगेच म्हणायला लागले काय आमचे उखडायचे उखडा म्हणे, जनता चर्चा करायला लागली. अशी जर भाषा असेल कार्यकर्त्यांची सुद्धा तर हे योग्य नव्हे. हे त्यांनीच विचार करावा या गोष्टीवर. VFX